मी आता आलेलो आहे परळी मतदारसंघातल्या परळी शहराच्या जवळ असलेल्या विद्युत औष्णिक केंद्रामध्ये। या ठिकाणी जे आपण बघतो की कोळशापासून वीज निर्मितीचं इथे काम केलं जातं। 7-8 नंबरचा संच इथं आहे आणि माझ्या पाठीमागे तुम्ही बघता ही सगळी मोठी राख जी आहे त्या कोळशाच्या सगळ्या जनरेशन नंतर तयार झालेली ती राख अशा पाईपच्या माध्यमातून इथं आणून सोडली जाते आणि प्रत्यक्ष पाहता या राखेचा फायदा हा खरा तर सिमेंट कंपन्यांना अधिक होतो, किंबहुना वीट भट्ट्या असतील त्या वीट भट्ट्यांच्या मध्ये देखील थोडीशी ही राख वापरली जाते जेणेकरून वीट ती अधिक घट्ट होण्यास मदत होते। पण ज्या प्रकारे ही राख आता इथं सोडली गेलेली आहे ही राख पाण्यात मिसळून ती अशी पाईपद्वारे इथं आणून सोडली जाते। जेव्हा त्यातलं पाणी उडून जातं आणि राख वाळते तेव्हा मात्र त्याच्या प्रदूषणामध्ये अधिक भर हवेमध्ये पडते, कारण जसं वारं येईल तशी ती हळूहळू ॲश ती राख उडायला लागते आणि ते संबंध सगळे इकडे आजूबाजूच्या परिसरात असेल शेतामध्ये असेल ही पसरताना आपल्याला दिसते। मोठा परिसर सगळा दिसतोय। या सगळ्या परिसरामध्ये ही राख सोडली जाते आहे। आता हे जरी पाईप बंद पडलेले असले तरी खालच्या बाजूने एक पाईपलाईन गेली आहे, त्या पाईपलाईनमधनं पुढे राख सोडली जाते आणि संबंध हा सगळा परिसर जेवढी सगळी मध्ये हिरवाई दिसते त्या ठिकाणी देखील सगळं राख भरलेली आहे। आणि माझ्या उजव्या हाताला तुम्ही बघताय हे विद्युत औष्णिक केंद्र जे नव्याने उभारलं गेलं आहे। 1-2 नंबरचा जो संच आहे तो बंद पडलेला आहे आणि आता नव्याने उभारलेला हा 6-7 नंबरचा जो संच आहे तो सुरू आहे। काही मतदार मंडळी आहेत आणि ज्यांनी संघर्षही केला या प्रदूषणासंदर्भात। मला सांगा तुमचं नाव काय? मी लक्ष्मण वाकडे, गेली 25 वर्ष या प्रदूषणाच्या संदर्भात सातत्याने इथं लिहित आलेलो आहे। परळी औष्णिक वीज निर्मिती केंद्र हे जे आहे महाराष्ट्रातल्या इतर औष्णिक वीज निर्मिती केंद्राच्या तुलनेत हे गावात आहे। याच्यामुळं औष्णिक वीज निर्मिती केंद्रातून बाहेर पडणाऱ्या राखेचा त्रास परळीकरांना खूप होतो। परळी शहराबरोबरच परिसरातील 20 किलोमीटर परिसरात असणारी जवळपास 50 वर गावांना याचा त्रास होतोय। हे आपण ज्या ठिकाणी आता सध्या उभे आहोत या औष्णिक वीज निर्मिती केंद्रात कोळसा जाळल्यानंतर तयार होणारी जी राख आहे ही निकृष्ट पद्धतीची ही राख आहे। ती राख इथे पसरली ही जलवाहिन्याच्या मदतीनं ह्या बंधाऱ्यामध्ये आणून सोडली जाते। ही जी राख आहे जेव्हा ह्याच्यातलं पाणी कमी होते उन्हाळ्यामध्ये तेव्हा ही जी राख आहे राखेमधले सूक्ष्म कण हवेबरोबर ज्या दिशेला हवेचा रोख असेल त्या दिशेनं उडतात आणि संबंध परळी शहरावर आणि आसपास 20 किलोमीटरच्या परिघामध्ये याचं धुकं पडल्यासारखं चित्र होतं। आणि या प्रदूषणामुळे परळीकरांवर विशेषतः डोळ्याचे, त्वचेचे आणि श्वसनाचे आणि हृदयाचे आजार गेल्या 40 वर्षापासून इथं होत आहेत। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी या प्रदूषणाकडे गांभीर्यानं पाहत नाहीत। परळीतल्या जनतेने प्रदूषण नियंत्रण समितीच्या माध्यमातून विविध प्रकारचे आंदोलन गेल्या 2 वर्षापूर्वी केले होते। PS गाडगे असो, चंदूलाल बियाणी असो, वाकडे सर असो, या सर्वांनी या ठिकाणी प्रदूषणाच्या विरोधात तीव्र लढा दिलेला आहे। या भागातील दोन्ही आमदार धनंजय मुंडे, आमदार पंकजा मुंडे यांनी सुद्धा विधानसभा विधान परिषदेत प्रदूषणाच्या विषयावर प्रश्न उपस्थित केलेले आहेत, परंतु त्याची महाजनको अंमलबजावणी प्राधान्याने करत नाहीत। कशा पद्धतीने याचा योग्य नियोजन त्यांनी केलं पाहिजे महाजनकोनी? अशी उघड्यावर राख सोडण्यापेक्षा जर ती जनरेट झाली आणि त्याच वेळेला त्याची विल्हेवाट लावली गेली तर तसं विनियोग नीट होणार नाही। परळीमध्ये इथे एक सिमेंट फॅक्टरी आहे। माझं असं म्हणणं आहे की बंद टँकरमध्ये आजकाल ते वाहतूक नेत आहेत, परंतु बरेच असे टँकर्स आणि हे आहेत तिथं ट्रक्स आहेत जे उघड्यावरती परळीच्या माध्यमातून इतर ठिकाणी वीटभट्टी असो किंवा इतर जे काही उपयोग करता सिमेंट विटा बनवतात त्यामध्ये परळीमध्ये अजून जास्त प्रदूषण होतं। माझं असं म्हणणं आहे की ही जी इथली जी राख निघते ती पाईप थ्रू डायरेक्ट सिमेंट फॅक्टरीमध्ये किंवा अजून जे काही प्रोजेक्ट येतील त्याच्यामध्ये डायरेक्ट त्यांना जर हे करता येईल तर त्याचं व्यवस्थित नियोजन होईल। बरोबर आहे की सिमेंट फॅक्टरीपर्यंत जर ही राख पाठवली किंबहुना ही अशी उघड्यावर राख सोडण्यापेक्षा ती जर व्यवस्थितपणे त्याला मार्ग करून दिला किंबहुना डायरेक्ट सिमेंट फॅक्टरीच्या काही बंद टँकर्स जे असतील ते टँकर जर आणून महाजनतेच्या ठिकाणीच उभे केले गेले आणि ती ॲश निर्माण झाल्यानंतर ती ॲश त्या टँकरमध्ये भरून पाठवली गेली तर हे असं चित्र आपल्याला पाहायला मिळणार नाही। हेच चित्र काही वर्षापूर्वी चंद्रपुरात देखील आपल्याला पाहायला मिळत होतं। त्यामुळं ज्या ठिकाणी औष्णिक विद्युत केंद्र आहे त्या ठिकाणी हे चित्र वारंवार पाहायला मिळतं आणि किंबहुना ही स्थिती सगळीकडे पाहायला मिळते। पण याच्यावरती उपाय काय? इतके वर्ष आपण जर हे सगळं केंद्र चालवत असो विद्युत केंद्र आणि त्यावर उपाय काढता येत नसेल तर एकीकडं महानिर्मितीचं महाजनकोचं उत्तरी अपयश आहे। आता पोहोचलेलं या परिसरात औष्णिक विद्युत केंद्राच्या बाजूलाच असलेल्या वडगाव दादाहरी या गावामध्ये माझ्या एकदम पाठीमागं हे गाव संपल्यानंतर तिकडे
विद्युत केंद्र आहे, औष्णिक विद्युत केंद्र. त्या विद्युत केंद्राच्या बाहेरचा ज्या राखेचा प्रश्न आपण मगाशी पाहिला, त्याच ठिकाणची राख जेव्हा उन्हाळा सुरू होतो, साधारणतः मार्च, एप्रिल, मे हे 3 महिने जेव्हा सुरू होतात, त्या महिन्यामध्ये ती राख मोठ्या प्रमाणात उडून ह्या गावामध्ये येते आणि ह्या गावात वेगवेगळे त्याचे त्रास सुरू होतात, त्याचे परिणाम दिसू लागतात. आपण गावकऱ्यांशी पण इथल्या बोलणार आहोत, काय नेमके त्यांचे प्रश्न आहेत, काय नेमकं त्यांना वाटतंय. काही गावकरी इथे बसलेले आहेत. तर मला दादा सांगा की इथे विद्युत केंद्र आहे, औष्णिक विद्युत केंद्र, या गावात बाजूलाच राखेचं सगळं परिसर आहे, जी राख तिथून सोडली जाते. तर काय नेमका त्रास होतो? आता पावसाळा आहे म्हणून थोडंफार प्रमाण हवेतलं राखेचं कमी झालं असेल, पण नेमका त्रास काय होतो? सर असं प्रॉब्लेम आहे की इथून जी हवा जी आहे, आमचा डॅम जे आहे इथून वडगावचा, तर इथून मला वाटतं 500 मीटरवरती दूरच आहे, जास्त काही लांब नाही आहे. आणि हे एप्रिल मे महिन्यामध्ये इतका त्रास होत आहे की जनावरांचा जो चारा आहे की त्याच्यावरती खाण्यावर बी पडल्या जातो, जसं की कडबा, खायचं जे बी काही धान्य आहे. आणि विशेष म्हणजे किचनमध्ये देखील आमच्या पूर्ण राख पसरली जाते. असे दातामध्ये असं करकर आवाज येतो त्या राखेचा. तर मे जूनमध्ये जास्त त्रास होतो त्या राखेचा. आपल्या इकडे पाण्याचा प्रॉब्लेम जास्ती आहे, पाणी इकडे कमी आहे. मराठवाडा म्हणजे कमी आवर्षणाचं क्षेत्र आहे, तर पाण्याचं प्रॉब्लेम जास्ती येत आहे त्यामुळंच, राखेमुळं. केवळ राख गावात उन्हाळ्यात आल्यानंतर काय त्रास होतो तुला? मला हा, काय होतं? डोळ्यात जाते राख, जाती, काय होतं? डोळे दुखतात. होय, अजून काय होतं? डोळे दुखतात, खोकला लागते, हा, दवाखान्यात जावं लागते. पुन्हा किती जोरात वाऱ्याने असं राख येताना दिसते? काय आणि राग सर दिसत नाही. दिसत नाही? काय दिसत? मग कसं करता? खेळताना का त्रास होत नाही का? होते ना. होतं ना. मग आता पावसाळ्यात फक्त राख दिसत नाही. उन्हाळ्यात भरपूर राख येते गावात. डोळ्यांना फार इजा होते. इथून परळीला जायचं म्हणलं तर विदाऊट गॉगल जाऊ शकत नाहीत आपण. तसंच जमीन नापीक होते, पीक उबदार येत नाही, काही नाही. घरात पिण्याच्या पाण्यात सगळीकडे राख पसरते, त्याच्यामुळे आजार होतात, विविध आजार होतात. आणि 2010 मध्ये असेच ह्या आजारामुळे, दम्याच्या आजारामुळे गावातील 4 जण मृत्युमुखी पडलेले आहेत. आणि त्याच्याबद्दल आंदोलनही केलेलं होतं, परंतु आतापर्यंत त्या राखेचा बंदोबस्त केलेला नाही. आंदोलन करूनही बंदोबस्त झालेला नाही. इथे एक दुकानदार आहेत आपल्यासोबत. मामा, रस्त्यावरच तुमचं दुकान आहे, हवा सुटली तर किती त्रास होतो दुकानाला? लय त्रास होतो साहेब. ते असा हवा आली ना, समजा समोरून असं येतो इकडं, समजा तोंडानं ह्यानं जातो, नाकात जातो, खोकला लागतो, असा समजा त्रास. किती थर जमतो इथं काउंटरला? तर म्हणजे साहेब ते समजा असं साफ होतं, ते हवेनं उडून आलेलं. समजा ते अशी साफ त्याच्यावर सगळ्या वस्तूवर पण राख असते. वस्तूवर पण बसते साहेब. तर रांजणावर जर झाकलं ना, त्याच्यावर इतका थर येतो. रांजणाच्या झाकणावर सुद्धा इतका थर त्या राखच उडते. आपण बघतो हा सगळा राखेचा थर प्रत्येक ठिकाणी जमलेला पाहायला मिळतो. केवळ मार्च महिन्यापासून सुरुवात केली तर एक साधारणतः जुलै महिन्यापर्यंत, म्हणजे इथे पाऊस येण्याचं प्रमाण हे जुलै महिन्यात सुरू होतं. एक शेजारी घर देखील आहे, त्या घरात आपण काही महिलांशी बोलूया की नेमकं उन्हाळ्यामध्ये ही राख जेव्हा घरात यायला लागते तेव्हा त्यांना काय त्रास सहन करावा लागतो, कशा पद्धतीने त्यांना स्वयंपाकामध्ये त्रास होतो किंवा काय. आपण या मावशी इथं आहेत, त्या मावशीशी बोलूया. मावशी, मला सांगा की आता घर तर तुमचं असं समोर उघड्यावर आहे सगळं, काय उन्हाळ्यामध्ये त्रास कसा होतो तुम्हाला? उन्हाळ्यामध्ये तरच आम्हाला सगळं किती व्यवस्थित झाकलं तरी त्याच्यामध्ये पिच्या पाण्यात राख जाती, स्वयंपाकात राख जाती, जेवण करताना सध्या तोंडामध्ये सध्या राख जाती. एवढा त्रास आहे आम्हाला. आता पाऊस झालाय म्हणून थोडं आता थोडं पाऊस झालाय म्हणून कमी झालंय. बरं, हा, काय करायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला? आता त्याचा काहीतरी बंदोबस्त करायला पाहिजे ना. बिमाऱ्या व्हायला आता, खोकला असं दम लागल्यावर होतं राख तोंडामध्ये गेल्यावर. उन्हाळ्याच्या दिवसात आपण म्हणतो की सुट्टीला कुठेतरी जाऊया, गावाकडे जाऊया, पाहुण्यांकडे जाऊया, पण अशा परिस्थितीमध्ये या गावात येणारा पाहुणा देखील फार वेळ राहत नाही, असं आता त्या मावशी आपल्याला सांगत होत्या. त्यामुळे ही परिस्थिती बदलण्याकरता म्हणून कुठतरी एक सकारात्मक निर्णय घेण्याची गरज आहे आणि या परिसरातल्या नागरिकांना एक स्वच्छ सुंदर वातावरणातलं जीवन जगता यावं याकरता म्हणून उपाययोजना करण्याची गरज आहे. आणि हीच वेळ आहे. या केवळ निवडणुकांपुरतं आश्वासनं न राहता, केवळ या सगळ्या आश्वासनावरती पुढची 5 वर्ष न काढता याचा ठोस बंदोबस्त कसा करता येईल याचाही विचार करण्याची गरज आहे. ब्रेक घेऊ, ब्रेक नंतर इतरही समस्या. परळी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेऊन आपण आता पंकजा मुंडेंकडे पोहोचलेलो आहोत. पंकजाताई, कशा प्रकारचा आता यावेळेचा अजेंडा असणार आहे?
कारण ही निवडणूक महाराष्ट्रासाठी तितकीच रंजक असणार आहे. तुम्ही आता कोर कमिटीमधून निवडणूक लढवत आहे आणि बाबा असणार नाही आहेत. रंजक निवडणूक आहे, त्याचबरोबर फार मोठं चॅलेंजिंग पण आहे. बाबा नसल्यामुळे निर्णय प्रक्रियेमध्ये गायडन्स बघायला गेलं तर फारसा त्यांचा मला खूप मिस करते मी. आणि मोठे मोठे चॅलेंजेस आहेत. बीड जिल्ह्यावर सगळ्या विरोधकांचं फार लक्ष आहे. या सगळ्या संघर्षातून बाहेर पडण्याची वाट काढत आहे. मतदारसंघात फिरत असताना एक दोन समस्या ज्या दिसल्या, खास करून शहरामध्ये. एक थर्मल पॉवरचं होणारं प्रदूषण, फ्लाय ॲशचा मुद्दा असेल, आणि दुसरा जो बायपास रोडवरती होणारा ट्रॅफिकचा मुद्दा, आणि त्यात अनेक लोकांचे बळी आत्तापर्यंत गेले. त्याचे फोटोग्राफ्स काही मी तुम्हाला दाखवतो की जे आम्ही तिथे जाऊन पोहोचलो आणि इतकं मोठं प्रदूषण होतं आहे. आणि हे ट्रॅफिकचा जामचा मुद्दा आहे. आणि त्याच थर्मल पॉवर सेंटरच्या 6-8 नंबरच्या युनिटच्या बाजूला जे गाव आहे वडगाव, तिथे लोकांना देखील दादाहरी, तर तिथे देखील लोकांना उन्हाळ्यामध्ये जास्त ॲशचा प्रॉब्लेम होतो, घरापर्यंत येते आणि खूप सारे अस्थमाचे प्रॉब्लेम्स असतील. तर याच्यासाठी पाठपुरावा तुम्ही काय केलं? हा प्रश्न आज नाही, मी लहान असल्यापासून असा प्रश्न मी परळीमध्ये अनुभवते. कारण तिथे थर्मल पॉवर स्टेशन असल्यामुळे प्रदूषण हे नेहमीच जास्त राहिलेलं आहे. मी प्रदूषणावर वेळोवेळी आवाज उचललेला आहे. जास्तीत जास्त तिथे वृक्षारोपण व्हावं. हे जे कंटेनर्स येतात, सिमेंट फॅक्टरीज पण तिथे खूप झालेल्या आहेत आणि ह्या कंटेनर्स हे उघडे येतात आणि त्याच्यामुळे ती वाळू तिथे हवेबरोबर ती सिमेंट उडत उडत सगळ्या वातावरणात पसरतं. त्यांना जाण्यासाठी मार्ग जर गावातनं नसेल तर गावातलं प्रदूषण बरंचसं कमी करता येईल. ह्याच्यासाठी मी पहिल्याच विधानसभेत आवाज उचलला होता आणि बायपासचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले होते. तेव्हा पहिल्याच विधानसभेत त्याला बायपाससाठी 5 कोटी रुपयांचा निधीही मंजूर झाला. पण काही शेतकरी हे जागा देत नसल्यामुळे तो विषय खूप चिघळला आणि मग त्याच्यात परत राजकारण व्हायला लागलं की बायपासचं मी मंजूर करून आल्यानंतर काही शेतकऱ्यांना उचकवणे, त्यांना म्हणजे लोकल लेवलवर त्यांना सपोर्ट न करू देणे वगैरे, आणि मग त्यांच्या जमिनीनं त्यांनी अधिग्रहित करू दिल्यामुळे हा प्रश्न थोडासा रखडलेला आहे. तर या लिक्विड ॲश संदर्भात जर काही उद्योग आणले, स्मॉल स्केलचे उद्योग आणले, तर तो रोजगार निर्मिती होणार नाही? मुळामध्ये थर्मल पॉवर स्टेशन हा मुद्दा आज परळीसाठी फार सेन्सिटिव्ह झाला आहे. थर्मलच्या नावाखाली एक वेगळीच गुन्स तयार झालेत, एक वेगळीच गँग तयार झाली जी थर्मलच्या कॉन्ट्रॅक्टरशिपमध्ये फार मोठी इन्व्हॉल्ड आहे. त्याच्यानंतर थर्मलचे जे ॲश असते त्याच्यावर पण फार मोठे लोक पैसे कमवतात आणि त्याच्यावर फार मोठं एक रॅकेट तयार झालेलं आहे. जी ॲश जी वाहून सोडून देतात ती पण उचलली जाते, त्याच्यावर पण फार मोठा परिणाम होतो आणि याच्याकडे हे शासनाकडनं याला दबाव आला गेला पाहिजे आणि त्याच्याबद्दल कुठले तरी नियमन झालं पाहिजे. ते नियमन झालेलं नाही आणि परळी पण वाढली आहे. म्हणजे जेव्हा थर्मल पॉवर स्टेशन होतं तेव्हा पण ते गावाच्या अति जवळ होतं, म्हणजे त्याचं गावापासून जवळ असणं आणि नंतर गावाचं वाढणं, या दोन गोष्टी मिक्स झाल्यामुळे काही तिकडे दादाहरी, वडगाव वगैरे ही जी गाव आहेत म्हणजे दाऊदपूर वगैरे, त्या गावांमध्ये हा प्रश्न फार मोठा आहे. या गावांना आता हे पॉवर स्टेशन तर मूव्ह होऊ शकणार नाही, पण मग पर्यावरणाचे नियम जरा धाब्यावर न बसवता नीट केले पाहिजे किंवा गावांना काहीतरी वेगळं बजेट देऊन त्यांचा पर्यावरणाचा विषय हाताळला गेला पाहिजे किंवा पुनर्वसन काही गावांचंही झालं पाहिजे. ताई, परत राजकारणाचा मुद्दा परळीतला. धनंजय मुंडे तुमच्या विरोधात तयारी करतायत, तसे ते काल संकेत पण त्यांनी दिले. तर तुमची रणनीती कशी असणार आहे? पुन्हा तोच संघर्ष इथे पाहायला मिळेल? संघर्ष, माझी रणनीती, मी पक्षातर्फे निवडणूक लढवणार आहे ही आहे. माझ्या रणनीतीमध्ये समोर जो उमेदवार येईल त्याला पराभूत करण्यासाठी मी यंत्रणा लावणार आहे. आता माझ्यासमोर काँग्रेसचा उमेदवार होता मागच्या वेळी, आता जर राष्ट्रवादी ती जागा लढणार असेल तर मी त्याही उमेदवाराशी लढायला तयार. जे तुम्ही आता परळीतून लढणार आणि मग लोकसभेची निवडणूक, पोटनिवडणूक? मी म्हणजे मी लोकसभेची पोटनिवडणूक कोण लढणार वगैरे याच्यावर प्रकाश टाकेन. धन्यवाद ताई, खूप शुभेच्छा तुम्हाला या निवडणुकीसाठी आणि पुढच्या वाटचालीसाठी. ब्रेक घेऊ, ब्रेक नंतर परत भेटू. आता परळी विधानसभेतल्या एका गावात येऊन पोहोचलेलं जे शेवटचं गाव आहे, इथून पुढे आता लातूर जिल्हा सुरू होतो. संध्याकाळची वेळ आहे, गावाकडची सगळी मंडळी आपापले कामं आटोपून हॉटेलवरती बाहेर येतात चहा प्यायला. पण त्यांना विचारूया काय होईल परळी विधानसभा मतदारसंघात यावेळेस. सध्या तरी काही सांगता येत नाही. पंकजा पालवीमुळं, गोपीनाथराव गेले त्याच्यामुळं सहानुभूतीची लाट त्यांना मिळू शकते. तसंच धनंजय मुंडे सुद्धा रेसमध्ये आहेत. हां, रेसमध्ये आहेत. काय होईल तुम्हाला काय वाटतं? पंकजा मुंडेची पंकजा पालवे.
पंकजा पालवे. जो पुण्य जास्त करेल तोच निवडून येईल. पण यावेळेस गोपीनाथ मुंडे नाही आहेत पुण्यवान माणूस येईल निवडून. असं तुम्ही म्हणता. अजूनही आपण विचारू काय होईल यावेळेस. ताईच लागत असेल. काय कारण आहे. काय कारण आहे तेच जरा थोडं व्यवस्थित आमच्याकडे परळी मतदारसंघामध्ये. काय अडचणी काय काय आहेत मतदारसंघातल्या. मतदारसंघातल्या पहिल्यांदा रस्त्याची अडचण, खड्डेच खड्डे 5 वर्षापासून. आता ही काय चालू रस्त्याचे काम आहेत तीही बोगस. खड्डे आणखी महिना झाला ही रस्त्याची असे ऍक्सिडेंट व्हायला लागलेत खूप प्रमाणात. किती लोक गेले आपण. आता पण पडायला चालू आहेत. ॲम्ब्युलन्सला फोन लावायचा पुन्हा घेऊन जायचं. ती बी आली तर बरं, नाही तर मग आपलं प्रायव्हेट गाडीनं. त्याच्यामुळे बदल होऊ शकते ह्या वेळेस. बदल होईल. हो, सत्तेतच बदल होऊन जाईल. सत्तेत पूर्ण बदल. हो, सत्तेत बदल होईल तुम्ही म्हणताय. गोपीनाथ मुंडे तर आता नाही आहेत. गोपीनाथ मुंडे असताना मतदारसंघावर वर्चस्व होतं. रेणापूर असताना, तिकडे विलासराव असताना. आता काय होईल परळी विधानसभामध्ये. ताई येतात. ताई धनंजय मुंडे उतरले मैदानात तर कुणी जरी उतरले ताई 100% येते त्यावेळेस. रोजगारासाठी काय करायला पाहिजे. रोजगारासाठी काय आता काय करणार. रोजगारासाठी काम लावून दिले पाहिजे ना. रोजगार हमीचे ते आमच्या गावात नाही तेवढं. रोजगार हमीची कामं होत नाही. होत नाही. अपुरे काम सगळे. रोड दिले की ती दगडा टाकायचे आपले गुत्तेदार घेऊन खुश. रस्ता बी नाही, गोरगरीबाला काम बी नाही. लावायची जीसीबी 2 तासात करून मोकळे. आंबेजोगाई ते लातूर सुद्धा सगळे खड्डे झालेले आहेत. कळंबपर्यंत सगळे खड्डे झाले आहेत. रोड सुद्धा नाही. आणि पाठीमागं बघा तुम्ही सोयाबीन गेलेले, समजा वाळून गेलेले, पाणी नाही विहिरीला काय नाही. सध्या खूप परेशानी सुरू आहे. दुष्काळ सुरू आहे सध्या. पाणी नाही, पाऊस नाही, काही सुद्धा नाही इकडं. यावेळेस काय होईल निवडणूक. पण आमच्या इकडे सध्या पैशाचं राजकारण आहे. दुसरं काय नाही, पैशाचं राजकारण आहे आमच्या बीड जिल्ह्यामध्ये. बर्धापूरमध्ये दोन्ही पक्षी तसेच आहेत हो आमच्या बर्धापूरचे. खास सांगायचं का, पैशाशिवाय राजकारण नाही बर्धापूरमध्ये आमच्या. पैसा बोलतोय फक्त. तुम्ही काय म्हणता. आता जी मागे जे गारपीट झाली सगळी तलाट्यानं एका शेतकऱ्याला 10,000, 2 एकरवाल्याला 500, असं सगळं राजकारण त्या पद्धतीने चालतंय. सरसमान चालत नाही. लाईट बिल मध्ये एक गाव धरते एक गाव सोडते. गारपीट मध्ये बर्धापूर सोडलं, नांदगाव धरलं, नांदगाव सोडलं, बर्धापूर धरलं. ही जे चालतंय ह्याच्यावर नियंत्रण कुणाचंच नाही. ते यायला पाहिजे. समजा एका शेतकऱ्याला 10,000, 2 एकरवाल्याला बी 10,000, 5 एकरवाल्याला बी 2,000. ही नियम कुठं आहे. कुठंच त्याचं माप नाही. कोणत्याच पद्धतीचं तलाट्याचं नियंत्रण नाही, तहसीलदाराचं नाही, कुठल्याच अधिकाऱ्याचं नियंत्रण नाही. नियंत्रण यायला पाहिजे. बरोबर आहे. या निवडणुकीत आपण बघतो की काय वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या लोकांकडनं होताना दिसत आहेत. आणि या मागण्या होत असताना या परळी विधानसभा मतदारसंघामध्ये बहीण भावाच्या विरुद्धची ही लढाई पुन्हा पाहायला मिळणार आहे. धनंजय मुंडे म्हणतात परळीतनं मी उतरणार मैदानामध्ये. पंकजा मुंडे यांना सहानुभूतीची लाट असल्यामुळं त्याचा फायदा होईल असंही लोक सांगतात. यामुळं काय नेमकं या निवडणुकीमध्ये होणार आणि या मतदारसंघात होणार हे बघणं मात्र फार औत्सुक्याचं असणार आहे. इथंच थांबू. पहा फक्त IBN लोकमत.